सध्या महाराष्ट्रात एका गोष्टीची जास्त चर्चा आहे, ती म्हणजे छावा चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यावरून ठरलेला वाद। 22 जानेवारीला भव्य दिव्य ट्रेलर आला आणि सर्वांच्याच पसंतीला पडला। छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आणि त्यांच्या शौर्यगाथेवर आधारित हाय स्केल चित्रपट येतोय, त्यामुळे सर्वांनाच त्याची उत्सुकता लागलेली आहे। ट्रेलर तसा लाखोंना भावला, पण अनेकांनी ट्रेलरवर 2-4 सीनमुळे आक्षेप घेतले। यामध्ये सर्वात हायलाइट झालेला सीन म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं लेझिम नृत्य। विषय इतका वाढला, इतिहासकारांसोबत अनेक शिवप्रेमींनी या सीनवर आक्षेप घेतला। काही लोक याचं समर्थन करत होते, मात्र कसलीही कॉन्ट्रोवर्सी न व्हावी यासाठी डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मात्र यामध्ये राजकारणाचा दबाव होता की शिवप्रेमींचा? चित्रपटातून उतेकरांनी काय हटवलं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय सागर हिट। शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित असलेला लक्ष्मण उतेकर यांचा छावा हा सिनेमा 22 जानेवारीला येतोय। याचा ट्रेलर पडला रे पडला आणि दिवसभरात हाच ट्रेलर सगळीकडे ट्रेंडिंग होता। विकी कौशलच्या ऍक्टिंग पासून फिल्म मेकर्सना भयंकर प्रेम मिळालं। संभाजी महाराजांवर इतका ग्रँड सिनेमा येतोय, त्यामुळे सगळेच उत्सुक आहेत। पण यातील काही दृश्यांवर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती, तर काहींनी या दृश्यांना समर्थन दिलं होतं। आता नाराज असणाऱ्यांचं म्हणणं असं होतं की छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना थेट नाचताना का दाखवलंय? छत्रपती घराणं किंवा घराण्यातल्या स्त्रिया कधीच नृत्य करत नाहीत, तर कोणकोणत्या आधारावर हे दृश्य घेतलं गेलं? दुसरीकडे या सीनला जे समर्थन करत आहे त्यांचं म्हणणं आहे की लेझिम हा महाराष्ट्राचा मर्दानी आणि शिवकाळापासून सुरू असलेला खेळ आहे। शंभूराजे लेझिम खेळत आहेत, यात काहीही गैर नाही। यानंतर हे प्रकरण राजकारणांपर्यंत पोहोचलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार आणि शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे संभाजीराजे, छत्रपती शंभूराजांची भूमिका साकारणारे खासदार अमोल कोल्हे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्योग मंत्री उदय सामंत अशा अनेक राजकीय नेत्यांनी यावर भाष्य केलं। खासदार उदयनराजे भोसले यांनी फोनवरून डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत चर्चा देखील केली। यावेळी त्यांनी उतेकरांना काही सूचना देखील दिल्या। यानंतर उदयनराजे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट हिंदी चित्रपट बनणं आनंदाची गोष्ट आहे। छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत। मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य असल्याची मतं व्यक्त केली जातात, त्यामुळे हा चित्रपट तज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा, त्याशिवाय तो प्रदर्शित करू नये। यानंतर कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती मीडिया समोर म्हणाले की चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना व नृत्य करताना दिसत आहेत। लेझिम आपला सांस्कृतिक ठेवा आहे। लेझिम खेळणं चूक नाही, पण त्या गाण्यावर नृत्य करणं हे कितपत योग्य आहे? सिनेमॅटिक लिबर्टी मध्ये हे घ्यायला हवं का, यावर चर्चा करणं आवश्यक आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत भाष्य केलं आणि ते म्हणाले की चित्रपटाच्या निर्मात्यांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर ते काढून टाकलं पाहिजे। चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाच्या वादात उडी घेतली। त्यांनी संभाजी महाराजांच्या नृत्य प्रकरणावर स्पष्टीकरण देत म्हटलं की सरकारची यात काही भूमिका नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास योग्य दाखवला जावा असं आम्हाला वाटतं। विकृतीकरण करणं योग्य नाही। शंभूराजांच्या सन्मानाला कुठेही ठेच पोहोचता कामा नये। क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, पण त्यासोबत सेन्सिटिव्हिटी ही सुद्धा असायला हवी। खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटावर मात्र सकारात्मक भूमिका घेतली। ते म्हणाले की चित्रपट पाहिल्याशिवाय त्याबाबत भाष्य करणं उचित ठरणार नाही, पण संभाजी महाराज लेझिम खेळतात म्हणून जर वाद निर्माण झाला असेल तर हा आपला पारंपरिक नृत्य प्रकार आहे, त्यामुळे त्याविषयी वाद निर्माण व्हावा असं मला वाटत नाही। सिनेमाच्या निमित्ताने हिंदी मधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा योग्य पद्धतीने पोहोचला जात असेल तर त्याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे। आता शिवप्रेमी, इतिहासकार, राजकीय हस्तक्षेप इतकं सगळं घडल्यानंतर डायरेक्टर लक्ष्मण उतेकरने वाट धरली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची। दोघांची भेट झाल्यानंतर अखेर शंभूराजांच्या लेझिम नृत्याचा सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। यावर स्वतः लक्ष्मण उतेकर म्हणाले की हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित आहे।
या कादंबरीचे अधिकृतरित्या हक्क घेऊन आम्ही चित्रपटाची निर्मिती केली। या कादंबरीत लिहिलंय की संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे आणि होळीच्या आगीतून नारळ बाहेर काढायचे। तसेच लेझिम हा आपला पारंपरिक नृत्य प्रकार आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी उत्सव साजरा करताना लेझिम नृत्य केलं असल्याचा विचार आपसुकच मनात आला। शंभूराजे आणि महाराणी येसूबाई यांच्या लेझिम नृत्याचा प्रसंग दाखवून कोणाच्याही भावना दुखण्याचा आमचा हेतू नाही। लेझिम नृत्याचा प्रसंग महाराजांपेक्षा मोठा नाही, त्यामुळे राज ठाकरे यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर आम्ही निश्चितच हा प्रसंग चित्रपटातून वगळणार आहोत। त्यामुळे जरी या नृत्याचा वाद मिटला असला तरी चित्रपट अजूनही प्रदर्शित झालेला नाही। त्यातच हा चित्रपट इतिहासकार आणि इतर इतिहास तज्ञांना दाखवण्यात येणार असल्यामुळे यातून अजून काय वगळण्यात येईल हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांसारखा पराक्रम गाजवेल का, हे आपल्याला 14 फेब्रुवारीलाच कळेल। चित्रपट विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी सागर हिट्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।